महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार। पवई जयभीम नगर येथील मी आपल्याला बातमी देत आहे। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल, मी तानाजी कांबळे आपले स्वागत करत आहे। या फोटोमध्ये ही जी माणसं बसलेली आहेत ती माणसं आहेत पवई जयभीम नगर मधील आहेत आणि आज थोडीशी वेगळी का आहेत त्याची मी आपल्याला माहिती देणार आहे। ही सगळी लोक थोडीशी तयारीत असलेली, नटून तटून असलेली, असं या ठिकाणी आज पवई मधलं जयभीम नगरामधलं हे चित्र मी आपल्याला दाखवत आहे। पाऊस सुद्धा गेले 3 दिवस किती पडतोय आपण सर्वजण पाहता। परवा दिवशी शनिवारी 20 तारीखला मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पवई पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि यस वार्ड विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त असे हे सर्व अधिकारी जयभीम नगरला तटे येणार होते। रात्रभर लोक झोपलेली नव्हती, झोपच कसली म्हणा। गेले 1.5 महिने, आता पावणे 2 महिने झाले या लोकांची झोप बिल्डर आणि सरकारने, महापालिकेने हराम केलेली आहे। परंतु उद्या काहीतरी आपल्या नशिबी लागेल, पदरात पडेल। कधी शनिवारी 20 तारीखला या आशेनं हे जयभीम नगरमधील रहिवासी होते। हे सर्व वरिष्ठ अधिकारी आपल्या परिस्थितीची पाहणी करतील आणि आपली कुठंतरी तात्पुरती राहण्याची आणि पुनर्वसनाची तातडीने व्यवस्था करतील असं या रहिवाशांना वाटलं होतं। मी आपल्याला सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या, माझ्या चॅनेलला जोडल्या गेलेल्या माझ्या लाखो लोकांना मी सांगेन की बृहन्मुंबई महानगरपालिकेचे डेप्युटी कमिशनर आणि यस वार्ड विभागाचे सहाय्यक आयुक्त हे ठरल्याप्रमाणे जयभीम नगरमध्ये सकाळी 9:30 वाजता पोहोचले होते। परंतु जयभीम नगर वासियांच्या नशिबी उपेक्षात राहिलेले आहे। पडणारा धो-धो पाऊस आणि झोपडपट्टी वासियांचं विदारक दृश्य हे चित्र पाहिल्यानंतर ही पाहणी करायला आलेले मुंबई महानगरपालिकेचे डेप्युटी कमिशनर आणि सहाय्यक आणि यस वार्ड विभागाचे सहाय्यक आयुक्त हे या झोपड्यांपर्यंत पोचलेच नाही, आलेच नाहीत। त्यांची पोचण्याची हिंमतही झालेली नाही आणि ते कोणतीही पाहणी न करता त्याने पळ काढला आणि आजच्या ऐवजी आम्ही सोमवारी ही सर्व पाहणी करायला येतो असा शब्द सांगून हे अधिकारी निघून गेले। आज सोमवार आहे आणि दिल्या शब्दाप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पवई पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि यस वार्ड विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि त्यांचे सहकारी अधिकारी हे दिल्या शब्दाप्रमाणे आज सोमवारी जयभीम नगरमध्ये या जयभीम नगरमधील रहिवाशांची दुरावस्था पाहायला येतात का, त्यांचा सर्वे करतात का आणि त्यांना काही दिलासा देतात का, हे आपल्याला आज पाहायचं आहे। खरं तर शासनाचा मुंबई हायकोर्टाचे आदेश, गाईडलाईन्स हे सर्व पायदळी तुडवून बृहन्मुंबई महानगरपालिकेने जयभीम नगरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना उद्ध्वस्त केलेला आहे। पवई हिरानंदानी येथील जयभीम नगर 25, 30, 40 वर्षापासून वास्तव्यास असलेले या ठिकाणी लोक आहेत। आता तुम्ही म्हणाल की आम्ही केवळ म्हणतो 25-30 वर्षापूर्वी, तर आजही तुम्ही काही लोकांकडे 40 वर्षाचे पुरावे पाहू शकता। एखाद्याला मूल झालं, त्याचं लग्न झालं आणि त्याला नातू झाला, इतका कालावधी 35-40 वर्षाचा या जयभीम नगरामध्ये लोक राहत आहेत। हे आपण जयभीम नगरला भेट दिल्यानंतर
तेथील लोकांकडे पुरावे मागितल्यास हे लोक दाखवू शकतात. असं असताना जयभीमनगरमधील रहिवाशांना बेघर करण्याचं पाप राज्यकर्त्याने आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने पवई पोलिसांनी केलेलं आहे. नुकतेच झालेले महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जयभीमनगरवासियांचा हा प्रश्न विधानसभेत लावून धरला असता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ताबडतोब बेघर रहिवाशांना निवारा देण्यात यावा, तसेच या प्रकाराची सखोल तपासणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु आता 2 आठवडे होऊन गेले जाऊन सुद्धा अद्याप मनपा पोलीस प्रशासनाकडून या भर पावसामध्ये जयभीमनगरमधील रहिवाशांच्या स्थलांतराची पुनर्वसनाची कोणतीही कारवाई झालेली नाही. जयभीमनगरमधील रहिवाशांच्या न्याय हक्कासाठी माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीमभाई खान हे प्रयत्न करत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांनी जयभीमनगरमधील रहिवाशांची वस्तुस्थिती कथन केली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नसीम खान यांच्यासह जयभीमनगरचे रहिवासी, नगरविकास विभागाचे अधिकारी, अतिरिक्त मनपा आयुक्त, पोलीस उपायुक्त परिमंडळ 10, मनपा उपायुक्त परिमंडळ 6, पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मनपा एस विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत नसीम खान यांनी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली की आपण दिलेल्या आदेशाचे 2 आठवडे होऊन सुद्धा पोलिसांनी प्रशासनाकडून पालन झालेलं नाही, कोणतीच कार्यवाही झालेली नाही. पवईतील हिरानंदन येथील जयभीमनगर रहिवाशांवर ज्याप्रमाणे पोलिसांनी मनपाने नियमबाह्य कारवाई केलेली आहे अशा पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे आणि भ्रष्ट मनपा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच भर पावसाळ्यात फुटपाथवर राहणाऱ्या जयभीमनगरमधील रहिवाशांना त्वरित निवारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही नसीम खान यांनी केली होती. 2 आठवडे उलटून गेले. परवा दिवशी 20 तारीखला मुंबई महानगरपालिकेचे डेप्युटी कमिशनर, त्यांच्यासोबत त्यांचे अधिकारी, सहाय्यक आयुक्त हे सर्व अधिकारी जयभीमनगरच्या कॉर्नरला गाडीतूनच उभे राहिले. लांबूनच त्यांनी परिस्थिती पाहिली आणि या लोकांचं विदारक चित्र पाहून त्यांची हिंमत जयभीमनगरच्या रहिवाशांची घेण्याची झाली नाही असंच आम्ही मानतो. आणि अशा या अवस्थेमध्ये केवळ डोक्यावर हा समोर जो दिसतो निळा ताडपत्री, या ताडपत्रीतून पाणी येत आहे. अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा, आपल्या हक्काचा आपलं चॅनेल. जयभीमनगरमधील फुटपाथवर राहणारे, भर पावसामध्ये त्यांची अवस्था बिकट झालेले हे रहिवासी पालिकेचे अधिकारी न पाहताच निघून गेल्याने अशा पद्धतीनं नाराज आणि संतप्त झालेले आपण पाहतो आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी येणार म्हणून आशेवर असलेले हे सर्व झोपडीधारक न पाहताच निघून गेल्यानंतर निराश झालेले आहेत. या रहिवाशांची सध्या तरी एवढीच मागणी आहे की त्यांची मुलं बाळं या सर्व संकटाचा, या पावसाचा सामना करत शाळा शिकत आहेत. असंख्य विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, असंख्य विद्यार्थी आहेत त्या शाळेत शिकत आहेत. आणि त्यामुळं पवई जयभीमनगरमधील रहिवाशांना पवई सोडून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी अन्य कोणत्याही सेंटरमध्ये जाणं शक्य नाही. आज जर मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी या नगराला जर येणारच असतील तर त्याने आजच्या आज पवईमध्ये असलेला कोरोना जो सेंटर आहे त्या कोरोना सेंटरमध्ये संपूर्ण मजले खाली आहेत.
आणि पवई जयभीम नगरमधील सर्व रहिवासी एकाच बिल्डिंगमध्ये मावू शकतात. त्यामुळं तातडीनं पवई जयभीम नगर येथील कोरोना सेंटर या रहिवाशांना आजच्या आज खाली करून द्या, अशी आम्ही नम्रपणे मागणी करत आहोत. या रहिवाशांसाठी आजच्या आज राहण्याची व्यवस्था पवई येथील कोरोना सेंटरमध्ये यांची राहण्याची व्यवस्था करा आणि जयभीम नगरमधील रहिवाशांचे लवकरात लवकर आहे त्या जागेत पुनर्वसन करून त्यांना दिलासा द्या, एवढीच इच्छा आम्ही महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व्यक्त करत आहोत. परवा शनिवारी 20 तारीखला मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी जरी मागे गेले असले तरी त्याने आज सोमवारी भेट देण्याची तारीख निश्चित केलेली आहे. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनलच्या वतीने या अधिकाऱ्यांना आम्ही हमी देतो की जयभीम नगरमधील कोणताही रहिवासी या भेटीच्या दरम्यान कोणतंही अनधिकृत करणार नाही. ते आपली कैफियत सांगतील, मांडतील किंवा आहे ती परिस्थिती आपण पहा आणि त्याच्यावर निर्णय घ्या. रहिवाशांकडून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची हमी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल या निमित्तानं देत आहे. परंतु जयभीम नगरमधील पावसात असलेल्या या आबाल वृद्धांचा लवकरात लवकर म्हणजे आजच कोरोना सेंटरमध्ये स्थलांतरित करून त्यांना दिलासा द्या, एवढंच नम्र आवाहन महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनल आपल्याला करत आहे. बघा घरात पाणी शिरलंय, आम्हाला पाण्याला तरसागत 2 महिन्या झालं. आम्हाला जेलामध्ये आत केलंय, काय त्याला आम्हाला मारहाण केलंय, आमच्या जीवाचा उधारला केलंय, जीवाचा उधारला केलंय. आता मी रोडावर पडून मरता. सरकार काय केलं ते नाही करायचं. जयभीम नगरमधील रहिवासी कोणत्या अवस्थेमध्ये जगत आहेत, एकदा मित्रांनो पवई जयभीम नगरला आपण सुद्धा जरूर भेट द्या आणि हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचवा. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.